नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक गोष्टी लोकांशी शेअर करत असतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या जर आपण इतरांना सांगितल्या तर त्याचा उलट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. कधी कामं बिघडतात, कधी लोक मत्सर करतात आणि कधी आपल्यालाच मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःविषयी अशा 8 गोष्टी ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत. 1. तुमचे प्लॅन्स आधीच सांगू नका. बऱ्याच लोकांची सवय असते की नवीन योजना किंवा स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते इतरांना सांगतात. पण असे केल्यामुळे 2 गोष्टी होतात. काही लोक नकारात्मक बोलतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तर काही वेळा मत्सरामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून काम पूर्ण झाल्यावरच लोकांना सांगा. 2. तुमचे उत्पन्न किंवा संपत्ती. तुमचा पगार किती आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा किती मालमत्ता आहे हे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. यामुळे लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो. कधी काही लोक फायदा घेण्याचा प्रयत्नही करतात. म्हणून आर्थिक गोष्टी नेहमी खाजगी ठेवा. 3. घरातील वाद बाहेर सांगू नका. घराघरात छोटे-मोठे वाद होत असतात. पण जर आपण ते बाहेरच्या लोकांना सांगायला लागलो तर लोक त्याची चेष्टा करू शकतात. काही वेळा तेच लोक नंतर तुमच्या नात्यात गैरसमजही निर्माण करतात. म्हणून घरातील गोष्टी घरातच ठेवणं चांगलं. 4. तुमच्या कमकुवत गोष्टी. प्रत्येक माणसात काही उणीवा किंवा भीती असते. पण त्या सगळ्यांना सांगणं योग्य नाही. कारण काही लोक वेळ आल्यावर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरू शकतात. म्हणून स्वतःच्या कमकुवत गोष्टी फक्त विश्वासू लोकांनाच सांगा. 5. नात्यातील खाजगी गोष्टी. तुमच्या पार्टनरसोबतच्या खाजगी गोष्टी किंवा नात्यातील गुपित इतरांना सांगू नका. असं केल्याने तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढतो आणि नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून नात्यातील गोष्टी दोघांमध्येच ठेवा. 6. केलेली मदत किंवा दान. जर तुम्ही कोणाला मदत केली असेल किंवा दान केले असेल तर ते प्रत्येकाला सांगत बसू नका. खरं पुण्य तेव्हाच मिळतं जेव्हा दान गुप्तपणे केलं जातं. म्हणून सत्कर्म केलं तरी त्याची जाहिरात करू नका. 7. तुमचा अपमान. जर कधी कोणाकडून तुमचा अपमान झाला असेल तर ते सगळ्यांना सांगत फिरू नका. असं केल्याने लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात आणि काही वेळा तुमची प्रतिष्ठा कमी होते. म्हणून अशा गोष्टी मनात ठेवून पुढे जाणं चांगलं. 8. भविष्यातील मोठी स्वप्न. तुमची मोठी स्वप्न किंवा ध्येय प्रत्येकाला सांगू नका. कारण अनेक लोक तुमच्या यशावर विश्वास ठेवत नाहीत आणि नकारात्मक बोलतात. म्हणून स्वप्न मनात ठेवा आणि कृतीतून सिद्ध करा. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी आणि शांत राहायचं असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येकजण आपला हितचिंतक असतोच असं नाही. म्हणून लक्षात ठेवा, बोलण्यापेक्षा शांत राहणं कधी-कधी जास्त शहाणपणाचं असतं. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.